एम सीइंग म्हणजे लोक येत आहेत आमच्याकडे फक्त 25 आणि 30 लाख उरलेले असतात. म्हटलं सर तुम्ही तर खूप म्हणजे असं अगदी चांगलं आहे. म्हणजे मी LNT मधनं रिटायर झालोय प्रज्ञा आणि आता म्हणजे माझ्याकडे फक्त 25-30. सो वी आर ऑल्सो सरप्राईज की गेले कुठे पैसे. म्हटलं सर EPF चे पैसे, सर तुम्ही PPF केलं असणार, तुम्हाला अजून तुम्ही सेव्हिंग केली असणार. पण काय होतं माहितीये मुलांच्या शिक्षणाला वगैरे बाहेरचे जे एज्युकेशन विच इज सो एक्सपेन्सिव्ह तिकडे हे पैसे दिले जातात. आता मुलगा आपण काय त्याला कल्चरली प्रॉपरली वाढवलेला नाहीये किंवा असं नसतं, बट काय होतं त्याला त्याचा खर्च तिकडचा, त्याचं एज्युकेशन लोन, मग लग्न झालेलं असेल तर मिसेसची जबाबदारी, अशा करत त्याला कधी कधी पैसे आपल्याला परत इंडियात पाठवता येत नाही. आणि मग असे जे पॅरेंट्स असतात ज्यांचे फक्त 25-30 लाखचा कॉर्पस असतो आणि महिन्याचा खर्च 30-35 हजार विथ मेडिसिन्स आणि हे ते तेवढा जातोच. मग कुठेतरी असं होतं अरे आता मला नोकरी करावी लागणार आहे का, आणि ऍट 60-65 इज इट सो इझी म्हणजे नाहीच आहे. तर त्यामुळे थोडंसं ही प्लॅनिंग आहे ना अगदी प्रायोरिटीने केलं पाहिजे. म्हणजे जेवढं आपण किड्स एज्युकेशनला प्रायोरिटी देतो तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त आपल्या रिटायरमेंटला ही प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण का तुम्ही जसं नोकरी लागाल आणि छोटीशी अमाऊंट आपण बाजूला केली दॅट कंपाऊंडिंग फॅक्टर विल बी व्हेरी हाय. म्हणजे थोडक्यात त्याचे 2 ते 3 हजार पण ना एक डिसेंट कॉर्पस क्रिएट करू शकतो. आणि जो 50-60 जागा होईल त्याचे 1.5 आणि 2 लाख पण पर मंथ केलं ना ते नाही टार्गेट होणार.